हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपल्याला काय स्टार्टिंगपासून 10 मिनिटला व्हिडिओ काय काढता आला नाही. तर आपण इथनं पुढं आता स्ट्रेचिंग करणार. ते स्ट्रेचिंगचा आपण आज पूर्ण व्हिडिओ हे करू. आज पूर्ण स्ट्रेचिंग करू तुमच्यासाठी, कारण की पोरं असतात त्यामुळे आपल्याला स्टार्टिंगचे काय व्हिडिओ काढता येत नाही. कारण की पोरांना पण डिस्टर्ब होतं. पोरं परत सगळे तोंडाकडे वागतात, त्यामुळे आपण काय जास्त हे करत नाही त्यांच्यासमोर. त्या पोरं आत्ताच व्यायाम बिम करून गेलेलं आहे बघा, घाम बिम सगळं पोरांनी हे करून गेलेलं आहे. तर बजरंगबलीचा आशीर्वाद घेतलेला आहे आल्यालाच. आज शिवजयंती आहे, तर शिवजयंतीला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आखाडा बिखाडा मारून गेलेले आहेत पोरं. तर आज आपण हे पुलअप्स आणू आणि मग स्ट्रेचिंग फुल आज स्ट्रेचिंग करू. मोबाईल सेट करू याला पुलअपसाठी. तर आज आपण विंग्स पुलअप्स आणणार आहे बाहेरच्या साईडने. तर मी आता वरती हे करतो, पुलअपसाठी सेट होतो. आपण आजच्या दिवस एवढंच पुलअप्स आणलेले असतात. आपला व्यायामाचा तिसरा दिवस आहे. तर मी आल्याला जोर बिल मारलेले, जोर परत डिप्स मारलेले. त्यामुळं काय आपल्याला आता अंगात एवढी हे पण नाही राहिली, एनर्जी पण नाही राहिली. तरी पण मी पुलअप्स मारण्याचा प्रयत्न केला, कारण की तुम्ही म्हणतात आम्हाला व्हिडिओमध्ये काय व्यायामाचा प्रकार नाही दाखवला, त्यामुळे मी पुलअप्स मार. वाटलंच तर मी अजून मुगली पण आणतो एक सेट. आता आपण मुगली आणि चालू करूया. काल फटाक्याच्या आवाज त्याला शिवजयंती आहे, त्यामुळे तुम्हाला आज त्रास होईल फटाक्याचा आवाज. काल पण ते बुलेटचा आवाज, तर समजून घ्या. कारण की आपल्या आसपास जरा हे शहरामध्ये आपण, त्यामुळे थोडंफार आपल्याला साऊंड ऐकू येणारच मोबाईलमध्ये बाईकचा पण. तर आपण मुगली स्टार्ट करूया. एक आजचा झालेला, आता दुसरा पण. आपल्या मुगली मारून झालेली. मुगलीने आपल्या विंग्सचा आणि शोल्डरचा व्यायाम होतो, त्यामुळे मुगली मारली शोल्डर आणि विंग्स मजबूत होते. तर भाऊ, आज आपण पूर्ण स्ट्रेचिंग करणार आहे, कारण की दोन दिवस झालं तुम्हाला स्ट्रेचिंग स्किप करून भेटत होती व्हिडिओ. पण आता आपले व्हिडिओ काय जास्त झाले नाही बाकीच्या व्यायामाचे, त्यामुळे आज मी पूर्ण स्ट्रेचिंग व्हिडिओ टाकणार आहे. हे आता आपल्याला खाली डोकं टेकवणार, तसं आपल्याला 10 सेकंद टाकायची. आता 10 सेकंद बंद झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं दोनदा करायचं. एक 2 3 4 5 6 7 8 9 10. आता एक पायाचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अजून एकदा. 1 2 3 4
5 6 7 8 9 10. ह्यामध्ये जेवढं आपण डोकं टेकवणार ना तेवढं आपल्या पायाच्या नसा किंवा हॅमस्ट्रिंग तेवढं मोकळं होणार, जेवढं स्ट्रेचिंग होणार तेवढं चांगलं असते. आता आपण दुसरा पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अजून एकदा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता पाय हे असा फोल्ड करून परत हे करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे एकच प्रकार, कारण की पायाला ताण नाही पाडला पाहिजे, शिनपिन दुखते ह्याच्या कारणाने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता आपला हा उजवा पाय ह्या गुडघ्याच्या वरती ठेवायचा आणि पूर्ण पाय आणि डोकं खाली दाबण्याचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दुसरा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हाच पाय घ्यायचा आणि डोक्याला पकडवायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरा पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हा पाय इथनंच असं धरायचा आणि डायरेक्ट सरळ करायचा आणि डोकं गुडघ्याला टाकायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दुसरा पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दोन्ही पाय साईडला घेऊन फुल स्ट्रेचिंग करायची पहिली. जेवढं स्ट्रेचिंग करता येईल, जेवढं इथलं हॅमस्ट्रिंगचं हे जसा मोकळा काढते तेवढं करून घ्यायचे. आता दोन्ही अंगठे धरायचे आणि तोंड असं पुढं हे लावायचं गोटा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता एक साईड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरी साईड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता एका हाताने हा पाय टच करायला, दुसऱ्या हाताने हा पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता साईड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हा पाय सरळ ठेवायचा, हा पाय इकडे क्रॉस घ्यायचा. पूर्ण जेवढं ताट होईल तेवढं छातीला लावायचा प्रयत्न करायचा. पुढं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता पाय हा असाच ठेवायचा. हा डावा हात आहे ना, डावा हात इथं गुडघ्याला लावायचा आणि हा इथं लावायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दुसरा पण त्याचा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दुसरा तिथं मागचा करा तसा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता बटरफ्लाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता जेवढं बटरफ्लाय स्टिच करते तेवढं करावं.
जरा पाय पुढे घेऊन परत डोकं टाकावं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरा पाय, एक पाय डावा पाय उजव्या पायाच्या वरती ठेवायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता उजवा पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हाच पाय आणि घोटं काही नाही हे तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर दुसरा पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर हे पाय असं घेऊन हे करायचं. 3 4 5 6 7 8 9 10. शोल्डर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 पाय हात 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 6 7 8 9 10. आता आपण स्टेज 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 4 5 6 7 8 9 10. पूर्ण स्टेज पाय टाच खाली पूर्ण टॅप व्हायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तसंच पाय पुढे घेऊन द्यायचं. तसाच खाली ठेवायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता तुम्हाला इथनं पुढचं दिसत नसतं त्यामुळे मी मोबाईलवरती ठेवतो. तर आता पूर्ण हात वरती घेऊन पूर्ण अंगठ्याला टेकून डोकं गुडघ्याला टाकायचं. क्रॉस पाय हे एक्सरसाइज ज्याला जमत त्यांनीच करावं कारण की याने त्रास होतो पायाला, लय स्ट्रेच होते पायाला. दुसरा काय ज्याला जमत त्यांनीच हा हे करावं, स्ट्रेचिंग करावी. नाहीतर आपली नॉर्मल स्ट्रेचिंग केली ती पण चालेल कारण की सहजासहजी कोणाला जमत नाही. अंतर मग आपलं पण मोठं आहे. जर स्टार्टिंग तुम्हाला करायचं असेल तर स्टार्टिंगपासून थोडं थोडं अंतर वाढवा, जास्त एकदम अंतर नका वाढवा.
तर आता आपलं स्ट्रेचिंग संपलेलं आहे. तर आता आपण हे ना डंबेल्स वगैरे जरा तालीम पण एकदम नीटनेटके ठेवू, कारण की तालीम इकडे तिकडे असू नये, डंबेल्स इकडे तिकडे टाकलेले असेल ते आपल्याला पण बरोबर वाटत नाही, कोण बाहेर आलेलं त्यांना पण बरोबर वाटत नाही. आणि तालीम आपण शिस्तीसारखी तालीम घेतो, त्यामुळे आपण डंबेल्स वगैरे नीट ठेवू. दिसायला पण व्यवस्थित दिसतं आणि ते पण कचरा दिसत नाही. तर आज समजून घ्या, आज जास्त व्हिडिओ काढता आला नाही आपल्याला स्टार्टिंगपासून, कारण की पोरांना पण वेळामध्ये डिस्टर्ब होतं. त्यामुळे मी काही स्टार्टिंगचा व्हिडिओ काढला नाही, कारण की आपल्याला कोणाला डिस्टर्ब करायचं नाही. त्यामुळे मी एकटा असेल तरच व्हिडिओ काढतो, नाहीतर काढत नाही. तेवढं तुम्ही समजून घ्या. तर मित्रांनो, आता आपला व्यायाम संपलेला आहे, स्ट्रेचिंग बिचिंग संपलेलं आहे. आता तर आपण पाणी पिऊया. मी आता पाण्याची बॉटल आणतो, कारण की आपण दमलेलो असतो, त्यामुळे एनर्जी हे होते, कमी होते. त्यामुळे पाणी पिल्याने थकवा पण एवढा जाणवत नाही. आणि दिवसभरात आपण 3-4 लिटर तरी पाणी प्यावं, जेणेकरून आपली बॉडी डिहायड्रेशन होऊ नये. त्यामुळं 3-4 लिटर तरी पाणी प्यावं. बॉडीला मसल बिसल पाणीनी रिकव्हरी होते.